श्रेया घोषाल या गायिकेची तुलना जेव्हा लोक लता दीदी सोबत करतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं. लता दीदी जन्मभर गान कोकिळा म्हणून जगल्या, पण जेव्हा ही गान कोकिळा गान सरस्वती या पदावर पोचली असेल आणि तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात माता सरस्वतीच्या रूपात निवास करत असेल, तेव्हा या माता सरस्वतीनी जिला आपल्या हाताला धरून गान कोकिळा असं म्हटलं असेल, ती गायिका म्हणजे श्रेया घोषाल. नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद साधतो आहे. श्रेया घोषाल यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी काय शिकावं? तर श्रेया घोषालचा जेव्हा जन्म झाला असेल तेव्हा त्या पहिल्या रडल्या असतील की गायल्या असतील असा प्रश्न माझ्याही मनात निर्माण होतो, कारण त्यांच्या आईच गायिका होत्या. त्यामुळं लहानपणापासून जेव्हा त्यांना बोलायला येत नव्हतं त्या क्षणापासून त्यांच्या कानावर मात्र गाण्याचे सूर पडायला सुरुवात झाले होते आणि वयाच्या 6व्या वर्षी पहिला उत्तम स्टेज परफॉर्मन्स या श्रेया घोषालनी केला होता. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाच्या यशस्वीतेची सुरुवात खूप लहानपणापासून करायची आहे. अजून बाळ माझं लहान आहे अशा पद्धतीची ट्रीटमेंट द्यायची नाही आहे, जी श्रेया घोषालच्या आईवडिलांनी तिच्यासाठी दिली नाही आहे. दुसरी गोष्ट जी श्रेया घोषालकडून शिकण्यासारखी आहे ती म्हणजे त्यांना त्यांची मातृभाषा बंगाली अतिशय उत्तम येते, मराठी येते, हिंदी येते, कन्नड येते, तमिळ येते, तेलुगू येते. अहो किती सांगू, जवळजवळ 20 भाषांमधून त्यांनी गायन केलेलं आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की एक भाषा आपल्या जीवनामध्ये वाढवा, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये खूप चांगला फरक पडतो. श्रेया घोषालनी आपल्या जीवनामध्ये मातृभाषेशिवाय 19 भाषा वाढवल्या आहेत. साहजिकच एक सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता तयार व्हायला त्यामुळं मदत झाली आहे आणि आवाजामध्ये सुद्धा त्यांच्या एक वेगळा अनुभव आपल्याला येतोच जेव्हा आपण श्रेया घोषाल यांना ऐकता. तिसरी गोष्ट श्रेया घोषालच्या जीवनाबद्दल निश्चित सांगावीशी वाटते ते म्हणजे 6व्या वर्षी स्टेज परफॉर्मन्स केला म्हणजे आता मी जिंकले, मी आता मोठी झाले असं नाही झाले. पुढचे 10 वर्ष कंटिन्यू त्या काम करत राहिल्या. तेव्हा सारेगमपा या शोमध्ये त्या विजेत्या ठरल्या आणि 10 वर्षानंतर त्यांना हे एक ब्रँड सक्सेस मिळालं. पण या ब्रँड सक्सेसनं सुद्धा त्यांची व्हॅल्यू राष्ट्रीय स्तरावर बिलकुल पोचली नव्हती. त्यांचा खडतर प्रवास अजून बाकी होता. निश्चितच आपल्याही जीवनामध्ये जेव्हा एखादं यश मिळतं तेव्हा नक्की साजरं करायला पाहिजे. जसं फुटबॉलपटू साजरं करतात, प्रत्येक गोल साजरा करतात, ते वाट बघत नाहीत जिंकण्याची, पण पुन्हा त्याच क्षणाला ते खेळायला सुरुवात करतात. तसंच श्रेया घोषालनी आपल्या जीवनामध्ये आलेला हा यशस्वीतेचा टप्पा अतिशय सहजतेनं पचवला आणि पुढच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तुम्हा सर्वांना आठवत असेल की प्रत्येकाच्या जीवनात एक टर्निंग पॉईंट असा असतो जेव्हा संधी आपल्यासाठी दार ठोठावत असते. एका माणसाच्या घरावर दरवाजा ठोठावला गेला आणि तो 2दा ठोठावला गेला आणि त्या माणसाने आतूनच विचारलं, कोण आहे? बाहेरून आवाज आला, मी तुझ्या जीवनातली संधी आहे. त्यांनी आतूनच सांगितलं, तू संधी असू शकत नाही, कारण संधी फक्त एकदाच दार ठोठवते. अगदी 2002चा जर आपल्या सर्वांना देवदास नावाचा पिक्चर आठवत असेल, आठवतो काय तुम्हाला? त्यातली प्रत्येक गाणी पाठ आहेत आणि ती प्रत्येक गाणी डेडिकेटेड आहेत श्रेया घोषाल या गायिकेसाठी. माझा आवाज गोड नाही आहे याची मला खात्री असल्यामुळं मी तुम्हाला ते गाणं म्हणून दाखवणार नाही आणि तुमच्या कानावर मी बरेच उपकार करतो आहे असं समजायला हरकत नाही आहे. म्हणजे आलेली संधी त्यांनी सक्सेसमध्ये रूपांतरित केली आणि राष्ट्रीय स्तरावर श्रेया घोषाल या दैदिप्यमान ठरल्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून आणखी एक गोष्ट नक्कीच शिकायला हवी, ते म्हणजे हजारो प्रोग्राम्समध्ये जात असताना सुद्धा त्यांनी आपले संस्कार, त्यांनी आपली राहण्याची जगण्याची पद्धत आणि आदर्श सोडले नाहीत. आपण कितीही मोठे झालो तरीसुद्धा आपले पाय जमिनीवर नक्कीच असायला हवेत आणि हे त्यांनी अतिशय सहजतेनं ठरवलं. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगावंसं वाटेल आनंदानं
4 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, 7 फिल्मफेअर अवॉर्ड्स, 10पेक्षा जास्त आयफा अवॉर्ड्स आणि इतर अवॉर्ड्सची गणती नाही, एवढे अवॉर्ड्स मिळवल्यानंतर सुद्धा अजूनही पाय जमिनीवर असणे, हा जो प्रकार आहे ना, तोही आपल्याला शिकायला हवा. काय होतं मित्रांनो, अनेकदा छोट्या छोट्या सक्सेसनंतर आपण हवेत उडायला लागतो आणि आपल्यासारखं कोणी नाही असं काहीतरी वाटायला लागतं. आपल्यालाही धोक्याची सूचना असते, पण कळत नाही. निश्चितच आपल्याला श्रेया घोषालकडून हे शिकायलाच हवं. श्रेया घोषाल यांच्यासाठी 4 ओळी निश्चितच. गान सरस्वतीच्या पदावर जेव्हा लता दीदी आरूढ झाल्या असतील, गान सरस्वतीच्या पदावर जेव्हा लता दीदी आरूढ झाल्या असतील, हाताला धरून त्यांनी श्रेयाला गान कोकिळा म्हटले असतील. श्रेया घोषाल, तुमच्या कार्याला सलाम आहे.